नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण पाहतात तरुण भारत न्यूज। बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि खास अपडेट घेऊन आलो आहोत बेळगावकरांच्या स्पेशल बुलेटिनमध्ये। पंढरपुरात आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नीट यूजी वादाच्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला वेग। शहापूरच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा, प्राचीन श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, भजन कीर्तन आणि नामस्मरणाने दुमदुमला परिसर। सागर स्टॉक हबच्या नावाखाली कोट्यावधींचा गंडा, भरघोस परताव्याच्या आमिषाने 2.60 कोटींची फसवणूक, दोघांविरुद्ध शहापूर पोलिसात गुन्हा दाखल। वीजगणित भर दिवसा घरफोडी, हनुमाननगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, लाखोंचा ऐवज लंपास, ग्रामीण पोलिसांकडून तपासाला सुरुवात। अहमदनगरमधील एपीजे अब्दुल कलाम कॉलनीत 700 मीटर सीसी रस्ता व ड्रेनेज कामाचा शुभारंभ, नागरिकांना मोठा दिलासा। तरुण भारतचा विठुमाऊली विशेषांक प्रकाशित, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विशेषांकाचे प्रकाशन, संजीवाचार्य वाळवेकर गुरुजींनी विठ्ठल भक्ती आणि वारीचे महत्त्व केले अधोरेखित। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया प्रत्येक बातमी सविस्तर। आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर भक्तीच्या रंगात नाव निघाले आहे। लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठ्ठल नामाचा जयघोष सुरू असतानाच शासकीय महापूजाही पार पडली। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर नगरी विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली असून लाखो वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते मध्यरात्री 3:05 शासकीय महापूजा संपन्न झाली। यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला विशेष पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला, तसेच विठ्ठल रुक्मिणीची आरती करण्यात आली। दरम्यान मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती, तर विद्युत रोषणाने मंदिर परिसर उजळून निघाला होता। महाराष्ट्रासह बेळगाव आणि उत्तर कर्नाटकातून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपुरीच्या मार्गावर गर्दी करत विठ्ठल दर्शनाची आस व्यक्त केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। नीट यूजी परीक्षेतील गोंधळ आणि त्यानंतर देशभर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला। नीट यूजी परीक्षेतील गोंधळ आणि त्याविरोधात देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले। प्रधान यांनी सोशल मीडियावर राजीनाम्याची माहिती देताना विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणासाठी 4 दशकाहून अधिक काळ समर्पित राहिल्याचे नमूद केले। देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा आदर करत विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित राहावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले। जंतर मंतरवरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, तसेच विद्यार्थ्यांनी आपला वेळ अभ्यास आणि करिअर घडवण्यावर केंद्रित करावा असे आवाहन त्यांनी केले। तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रसेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले। आषाढी एकादशी निमित्त बेळगावातील शहापूर येथील प्राचीन विठ्ठल मंदिरात भक्तीचा उत्सव रंगला। विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। आषाढी एकादशी निमित्त बेळगावातील शहापूर विठ्ठलदेव गल्ली येथील प्राचीन श्री विठ्ठल मंदिरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले। पहाटेपासूनच मंदिरात विविध पूजा अर्चा, महाअभिषेक आणि विविध धार्मिक विधी पार पडले। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। टाळ मृदंगाच्या गजरात भजन, कीर्तन, हरिपाठ आणि नाम संकीर्तनाचे कार्यक्रम सुरू होते। लहानापासून ज्येष्ठापर्यंत भाविकांनी भक्तिभावाने सभा घेतल्याने संपूर्ण परिसर विठ्ठल नामघोषाने दुमदुमून गेला होता। भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार बेळगावात उघडकीस आला आहे। या प्रकरणी दोघांविरुद्ध शहापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बेळगावातील शहापूर पोलिसांनी स्टॉक मार्केट, रिअल एस्टेट आणि सोन्यातील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची 2,60,60,997 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विनायक महादेव भंडारे आणि अमोल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आनंदनगर वडगाव येथील मंजुनाथ रायबागे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली। आरोपींनी सागर स्टॉक हब आणि सागर साप्ताहिक वार्षिक फंड या संस्थेमार्फत 2022 पासून ठेवी स्वीकारत दरमहा 1.75% व्याजाचे आमिष दाखवले होते। मात्र भारतीय रिझर्व्ह बँक किंवा सेबीची कोणतीही परवानगी न घेता व्यवसाय चालवून गुंतवणूकदारांना ना परतावा दिला ना मूळ रक्कम परत केली। या प्रकरणाचा पुढील तपास शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी करीत आहेत।
बेळगाव तालुक्यात पुन्हा एकदा घरफोडीची घटना समोर आली आहे। भर दिवसा घर फोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बेळगाव तालुक्यातील बिजगणी येथील हनुमाननगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली। ज्योतिबा रामा मोरे हे पंढरपूर वारीसाठी रवाना झाल्यानंतर दुपारी 2च्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला आणि तिजोरी फोडली। चोरट्यांनी सुमारे 1.5 तोळ्याचे गंठण, 1.5 तोळ्याची सोन्याची चेन, अर्ध्या तोळ्याची अंगठी, 1,75,000 रुपयांची रोकड तसेच चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेला। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस, श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे। दरम्यान बेळगाव तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे। बेळगावातील अमननगर परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी। अनेक वर्षापासून भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या समस्येवर आता तोडगा निघण्यास सुरुवात झाली आहे। एपीजे अब्दुल कलाम कॉलनीत महत्त्वाच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। बेळगावातील अमननगर येथील एपीजे अब्दुल कलाम कॉलनीतील मुख्य रस्त्यालगतच्या सुमारे 700 मीटर लांबीच्या सीसी रस्ता व ड्रेनेज कामाचा शुभारंभ शनिवारी आमदार आसिफ सेठ आणि युवा नेते अमान सेठ यांच्या हस्ते MGNYK व मुख्यमंत्री विशेष निधीतून करण्यात आला। कॉलनीत सीसी रस्ता आणि ड्रेनेजची सुविधा नसल्याने पावसाळ्यात चिखल आणि पाणी साचून ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या विकास कामामुळे परिसरातील रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच पावसाळ्यातील चिखल आणि पाणी साचण्याच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल। 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी। अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा। सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात। आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव। संपर्क 7353641444। विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तरुण भारतच्या विठुमाऊली आषाढी वारी 2026 या विशेष अंकाचे प्रकाशन शनिवारी तरुण भारत कार्यालयात ज्येष्ठ पुरोहित संजीवाचार्य वाळवेकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना संजीवाचार्य वाळवेकर यांनी विठ्ठल हा ज्ञानाचे मूर्तिमंत रूप असल्याचे सांगितले। कटीवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल भक्तांना संसाररूपी सागरात न बुडता आपल्या चरणी येण्याचा आणि आधार देण्याचा विश्वास देतो, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। संकटाच्या काळात माणसांनी देवाच्या चरणी शरणागत व्हावे, तसेच आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व त्यांनी विशद केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य प्रतिनिधी मनीषा सुभेदार यांनी प्रास्ताविक करत आषाढी वारी सर्व जातीपातींच्या पलीकडे जाऊन समाजाला एकत्रित जोडणारी आणि विनम्रतेचा संदेश देणारी परंपरा असल्याचे सांगितले। यावेळी प्रतिनिधी रमेश हिरेमठ यांच्या हस्ते संजीवाचार्य वाळवेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या सोहळ्यास तरुण भारत परिवारातील कर्मचारी उपस्थित होते। आषाढी एकादशी निमित्त SKE सोसायटी संचलित VM शानबाग मराठी शाळा भाग्यनगर येथे इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी भक्तिमय वातावरणात दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। शाळेची फुले, संतांची चित्रे आणि अभंगाच्या फलकांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती। SKE सोसायटीचे उपाध्यक्ष SY प्रभू यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला। हरिनामाच्या गजरात काढण्यात आलेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी RPD महाविद्यालयाच्या आवारात रिंगण घालत आकर्षक नृत्य सादर केले। मुख्याध्यापक PS खणगावकर, मुख्याध्यापिका गायत्री H शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले। बेळगाव शहर पोलिसांनी सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 112 आपत्कालीन हेल्पलाईनवर मिळालेल्या तक्रारींच्या आधारे गेल्या 2.5 महिन्यात 140 प्रकरणावर कारवाई केली आहे। यामध्ये लाऊडस्पीकरच्या अनधिकृत वापराची 39 प्रकरणे आणि मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे तसेच सार्वजनिक उपद्रव केल्याप्रकरणी 101 गुन्ह्यांचा समावेश आहे। पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारीवर तातडीने प्रतिसाद देत संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यामुळे अशा घटनांमध्ये घट झाली आहे। नागरिकांनी रात्रीचा गोंगाट, अनधिकृत लाऊडस्पीकरचा वापर किंवा सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या घटनांची माहिती तात्काळ 112 वर द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे। तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। पत्रकार असल्याचे भासून पोलीस कारवाईची भीती दाखवत नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या चौघांना हुकेरी पोलिसांनी अटक केली आहे।
कोटबागी येथील मेहबूब बाबूसाहेब जमादार यांच्या तक्रारीनुसार आरोपींनी त्यांना गांजाच्या पुड्या देऊन पैसे घेतले व नंतर स्वतःला पोलीस असल्याचे भासवत वाहनातून हुकेरी पोलीस ठाण्याजवळ नेले. गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 2 ते 3 लाख रुपयांची मागणी करून अखेरीस 60,000 रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कल्लाप्पा मालाज, मल्लिकार्जुन जुल्फी, पृथ्वीराज चव्हाण, डेव्हिड तंगेरहाळ यांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी 1 4चाकी, 1 दुचाकी, 2 मोबाईल आणि 34,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे. सर्व आरोपींना हुकेरी न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहर गुन्हे शाखेने गांजा विक्रीसाठी जात असलेल्या एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे 80,000 रुपये किमतीचा गांजा व 11,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी प्रकाश दिलीप दोडमणी, राहणार जयनगर, हुंचेनटी, बेळगाव असे असून तो कार्तिक, राहणार कंगाळी बुद्रुक याच्याकडून गांजा आणून जांबुटी रोड मार्गे विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुनाथ भजंत्री व त्यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी बेळगाव पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान आकाश दोडमणी हा खून व अॅट्रॉसिटी प्रकरणातील फरार आरोपी असल्याचे उघड झाले. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त व उपायुक्तांनी CCBच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. आषाढी एकादशीनिमित्त बेळगावातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील मूर्तीशी साधर्म्य असलेल्या येथील विठ्ठलाच्या मूर्तीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मंदिरात पहाटेपासून अभिषेक, पूजा तर सायंकाळी भजन आणि तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुख समृद्धी, शेतकऱ्यांची भरभराट आणि नागरिकांच्या मंगल जीवनासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी नामदेव देवकी संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212405. नियम व अटी लागू. जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत बेळगाव आणि महिला व बाल कल्याण विकासाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र DDRC बेळगाव यांच्या वतीने सलामवाडी ग्रामपंचायतीत दिव्यांग नागरिकांसाठी विशेष वैद्यकीय तपासणी व पुनर्वसन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 50 दिव्यांग लाभार्थ्यांनी वैद्यकीय तपासणी, पुनर्वसन सेवा आणि शासकीय योजनांची माहिती घेतली. डॉक्टर स्वप्नाली पाटील, रवींद्र GD आणि प्राणेश नरसिंहराव यांनी दिव्यांगत्वाची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. मोदगी, सलामवाडी आणि शेट्टीहळ्ळी परिसरातील दिव्यांग नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी ग्रामपंचायत विकास अधिकारी संतोष खबगोळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त बेळगाव शहरातील खडेबाजार येथील श्री विठ्ठल मंदिरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भाविकांनी भगवंत विठ्ठलाची महापूजा करून सुख समृद्धीची प्रार्थना केली. शनिवारी पहाटेपासून भाविकांची गर्दी वाढली होती. शहर व तालुक्यात सर्वत्र दिंड्या, भजने आणि विठ्ठलनामाचा गजर सुरू होता. आषाढी एकादशीनिमित्त शहरभर आनंदाचं, उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी देवळात भाविकांची मांदियाळी जमली होती. प्रसंगी भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत विठ्ठलाचे दर्शन घेत प्रसादाचा लाभ घेतला. आषाढी एकादशीनिमित्त वडगाव येथील बाजार गल्लीतील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल मंदिर विकास समितीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे अभिषेक, शृंगार पूजा आणि महाआरतीने कार्यक्रमांना सुरुवात झाली. तर सकाळी श्री विठ्ठल मंदिर महिला भजन मंडळाच्या वतीने श्री शंकर पाटील गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अभंग गायनाचा कार्यक्रम पार पडला. यासह श्री जीवेश्वर मंदिर महिला भगिनीकडून श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करण्यात आले. जागृती मातृ मंडळ व किशोरी यांच्या वतीने श्री विष्णू सहस्त्रनाम व श्लोक पठण तसेच गजानन घाडगे, कुश महाराज नार्वेकर व शुभांगी कारेकर यांच्या सहभागातून भक्ती संगीताचा कार्यक्रम रंगला. दरम्यान भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले आणि कृपाशीर्वादाचा लाभ घेतला. बेळगाव टिळकवाडी येथील MV हेरवाडकर इंग्लिश माध्यमिक शाळेच्या रामकुमार जांगरा किंडरगार्टनमध्ये आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्यांचा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पुंडलिक हरी विठ्ठलच्या जयघोषात पारंपरिक वेशभूषेतील बालचमूंची दिंडी शाळेच्या आवारातून निघून खानापूर रोड येथील स्वयंभू गणेश मंदिरापर्यंत येऊन पोहोचली. चिमुकल्यांचा उत्साह आणि भक्तिमय वातावरणामुळे परिसर दुमदुमून गेला होता. तर रस्त्यावरील वाहनधारकांनीही या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शाळा व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या हेमांगी प्रभू, मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी, कार्यवाह दीपा कामत तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
बापट गल्ली कार पार्किंग येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त काकड आरती, भजन, अभिषेक आणि महाआरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. जितेंद्र राजपूत, लक्ष्मण साळुंखे आणि बंडू केरवाडकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर श्रुती इंगळे, माधुरी किल्लेकर, सदाशिव हिरेमठ, रेवती टोंबरे, प्रमोद माळी या भाविकांनी उपवासाचा प्रसाद भाविकांना देऊन सहकार्य केले. यावेळी बापट गल्लीतील विद्यार्थी तनिष संदीप जावळे यांनी नीट परीक्षेत यश मिळवून MBBS प्रवेशासाठी पात्र ठरल्याबद्दल त्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील नागरिक, विठ्ठल भक्त, पंचमंडळी आणि महिला मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी सेवा संघाचे कार्यकर्ते पांडुरंग पाटील, प्रभाकर कणबर्गी, महादेव चौगुले, उदय पाटील तसेच इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. खानापूर तालुक्यातील इडगी ते इडगी क्रॉस दरम्यानचा प्रमुख संपर्क रस्ता खराब झाल्याने वाहन चालक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून पावसाळ्यात पाणी साचल्याने प्रवास आणखी धोकादायक बनला आहे. शेतमाल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याच्या दुरस्तीमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. संबंधित विभागाकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला असून तातडीने दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने गंभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी केली आहे. आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.